श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता वाचता ऐकता वक्ता श्रोता दोघेही. आज आपले तुमचे आणि माझे खूप सारे पाप नाहीसे होणार आहे, कारण आपण स्वामींच्या लीलांचं वर्णन करणार आहोत. तुम्ही श्रवण करणार आहोत आणि मी सांगणार आहे. त्यामुळे यातून देखील खूप सारी आपले पाप नाहीसे होत असतात. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा. चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले, सर्व स्वामी भक्तांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे स्वामी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे. मी 2002 पासनं स्वामींच्या सेवेमध्ये आले आहे. स्वामी भक्तांनो, मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे नाव सौभाग्यवती रोहिणी पवार असे आहे. आज जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. आज अक्षरशः अनुभव सांगताना प्रत्येक क्षण मला आठवत आहे आणि माझं हृदय हे खूप भरून येत आहे. अंगावरती शहारे देखील उभे राहत आहे. जुने दिवस आठवले तर असं वाटतं आपण कुठे होतो, काय करत होतो आणि आज काय आहे. स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे. मला सांगायला आनंद वाटेल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवेचा त्यावेळेस एवढा काही प्रसार नव्हता. त्यामुळे स्वामींची सेवा काय मला काहीच एक माहीत नव्हतं. पण काय झालं की माझ्या मैत्रिणीच्या घरी खूप मोठं गुरुचरित्राचं उद्यापन होतं. तिने जवळपास 100 ते 200 लोक जीव घातले होते आणि त्यामध्ये तिने आम्हाला देखील जेवणासाठी बोलवलेलं होतं. म्हणून आम्ही जेवणासाठी तिच्या घरी गेलो. तिच्या घरी गेल्यानंतर खूप प्रसन्न, खूप छान वाटत होतं. ते सर्व बघून मला वाटलं की किती छान यांचं आहे आणि तिचं सर्व काही व्यवस्थित होतं. मग मी तिला म्हटलं, नंतर मी तिला कॉल केला की तू कशी सेवा करते, काय करते, मला सांगते का. त्यावेळेस तिने मला सांगितलं की अगं काय नाही, फक्त 3 अध्याय 11 माळी आणि तारक मंत्र तू जर घरामध्ये घेतलं ना, बघ तुझ्यामध्ये किती सारे बदल होतात आणि घरातील सर्व वातावरण बदलतं. आज मी जे काही आहे ते स्वामींच्या कृपेमुळे आहे असं तिने मला सांगितलं. त्यावेळेस मलाही कुठेतरी वाटलं. मी म्हटलं मला पण सेवा करायची आहे. मग तिने मला पुस्तक वगैरे तिनेच मला घेतलं. म्हणजे स्वामी कसे करून घेतात, स्वामी स्वतःहून माझ्या घरी आले. ती मला एक दिवस पुस्तक, माळ सर्व काही घेऊन आली. आल्यानंतर मग मी तिथे तिने जिथं सांगितलं तशी सेवा सुरू केली. अगोदर आमच्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होते. इतके प्रॉब्लेम्स होते की कुठल्याच कार्यामध्ये आम्हाला यश येत नव्हतं. कुठलं पण करायला गेलं की त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. मुलं ऐकत नव्हते, खूप चिडचिड करायचे, माघारी बोलायचे. खूप सारं त्यावेळेस टेन्शन होतं आणि माझे मिस्टर एका ठिकाणी जॉबला होते आणि त्यांचा जॉब देखील गेला. आता जॉब गेल्यानंतर काय करायचं, खूप मोठा प्रश्न आमच्यापुढे होता. मी टेलरिंग काम करत होते. टेलरिंग काम करून आमचा उदरनिर्वाह मी करत होते, पण एवढं माझ्याकडे ॲडजस्ट होत नव्हतं. मिस्टर खूप साऱ्या ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय करत होते, पण कुठेच त्यांचं नोकरीचं काम होत नव्हतं. त्यावेळेस मग मी खूप हातात झाले. महाराजांची सेवा सुरू होती पण काहीच अनुभूती येत नव्हती. त्यावेळेस मग मी तिला फोन केला की मला काही एक अनुभव येत नाही, खूप सारे प्रॉब्लेम्स आहे, मी काय करू. त्यावेळेस तिने सांगितलं की तू मठामध्ये जा, तिथे दर गुरुवारी प्रश्नोत्तर सेवा होते, तेथून योग्य रीतीने प्रश्न उत्तर सेवा घे. तिथून जी सेवा घेशील ती महाराजांपुढे श्रीफळ अर्पून महाराजांना सांग की ही सेवा तुम्ही मला दिलेली आहे आणि तुम्ही माझ्याकडून करून घ्या, अशी महाराजांना विनंती कर. त्यानंतर मग घरी ये आणि मग सेवेला सुरुवात कर, असं तिने सांगितलं. तसंच आम्ही केलं. मठामध्ये गेल्यानंतर प्रचंड गर्दी होती. आता एवढ्या गर्दीमध्ये आपला नंबर कधी लागणार हा मला खूप मोठा प्रश्न पडला होता. पण मी माझं नाव दिलं. मग आता एवढ्या वेळ टाईमपास करूच तर आपण काहीतरी सेवा करूया असं मनामध्ये वाटलं. मग मी एक स्वामी चरित्र वाचलं, 11 माळी जप केला, 11 वेळेस तारक मंत्र घेतला आणि मग माझा नंबर 1-1.5 तासाने आला. नंबर आल्यानंतर त्यांनी मला सर्व काही विचारलं. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा होत नाही आहे, त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहे आणि तुमच्या घरामध्ये जे काही तुमची
माझ्या नणंदबाई होत्या त्या फास लावून गेलेल्या होत्या, त्यामुळे आम्हाला खूप मोठा पितृदोष देखील त्यांनी सांगितला होता. तुम्ही नाशिक येथे जाऊन तुमचे जे काही आहे नारायण नाग बली करून या असं त्यांनी सांगितलं. पण एवढी परिस्थिती आमच्याकडे नव्हती. त्यांना म्हटलं की आमची परिस्थिती नाही आहे, आम्हाला आता साधी सोपी सेवा द्या, याच्यातून आम्हाला मार्ग निघेल. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आता जाऊ शकत नाही तर ठीक आहे, तुम्ही एक काम करा, एक श्रीफळ घ्या आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ न ते एक श्रीफळ नव्या वस्त्रामध्ये बांधा. कुलदेवतेला तुम्ही आईला सांगा की माझं काम झाल्यानंतर मी तुझ्या दर्शनासाठी, तुझा मानसन्मान करण्यासाठी, योग्य रीतीने मानसन्मान करण्यासाठी येऊ, पण आमचं काम लवकर होऊ दे असं म्हणा. आणि संकल्पित तुम्ही 21 दुर्गा सप्तशीचे पाठ करा, त्यानंतर तारक मंत्र रोज घ्या असं त्यांनी सांगितलं. आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सर्व काही बघितलं आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की तुमचं जी वास्तू आहे ती देखील व्यवस्थित नाही, त्यामुळे तुम्हाला वास्तू देखील चेंज करावी लागेल. त्यावेळेस आम्ही रेंटनी राहत होतो, रेंटही द्यायचं होतं, स्वतःचं घरही नव्हतं. स्वतःचं जे घर होतं ते आमचं गावाकडे होतं आणि इकडे आम्ही जिथे राहत होतो. आता असं एक वेळ झाली होती की काय करावं, कारण मुलांचेही शिक्षण चालू होते, त्यांना मध्येच बंदही करता येत नव्हतं, गावाकडेही जाता येत नव्हतं. गावाकडे जाऊन काय करायचं, मिस्टरांना शेतीमध्ये देखील काही काम नव्हतं. मग मी ठरवलं की आता फक्त सेवा करायची आणि काम करायचं. मी पहाटेच्या 3 वाजता उठायची, त्यानंतर सर्व काही सेवा करायची. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही सुरू झालं. तारक मंत्र उठता बसता मी बोलू लागली, त्याचबरोबर अनुष्ठान देखील केलं तारक मंत्राचं. त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ झाले. माझा शेवटचा जो पाठ होता त्याच दिवशी मला खूप आनंदाची बातमी आमच्या घरी आली, कारण माझ्या मिस्टरांना खूप छान ठिकाणी जॉब मिळाला होता. आधीचा जो जॉब होता त्यापेक्षा दुप्पट पेमेंट इथे मिळालं होतं, त्यामुळे सर्व आम्ही खूप खुश झालो. 6-7 महिन्याचा जो कालावधी आमच्या आयुष्यात गेला तो खूप भयंकर होता आणि महाराजांच्या कृपेने खूप छान नोकरी लागली. आता आम्ही ठरवलं की आम्ही म्हटली होती नोकरी लागल्यानंतर आम्ही कुलदेवतेचा मान सन्मान करण्यासाठी आम्ही येऊया असं म्हटलं. आणि मग आम्ही मिस्टरांना म्हटलं की आपल्याला आता जायचं आहे, म्हणून आम्ही तुळजापूर जेजुरीला जायचं ठरवलं. तेथून अक्कलकोट जवळच आहे, महाराजांनाही भेटून यावं असं मनामध्ये आलं. पण त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही कुलदेवतेचा मान सन्मान करायला जाता त्यावेळेस कुणाच्याही घरी जायचं नाही, कुठेच जायचं नाही, दुसरी कुठलीही देवतेलाही जायचं नाही. त्यावेळेस खूप मनात इच्छा असून एवढ्याजवळ जाऊनसुद्धा आम्ही अक्कलकोटला गेलो नाही. जेजुरी तुळजापूर करून आम्ही घरी आलो. त्यानंतर आम्ही केंद्रानुसार देवघर देव्हारा केला आणि सर्व काही व्यवस्थित हळूहळू होऊ लागलं. माझे जे मुलं होते, जे माझं ऐकत नव्हते, मला खूप त्रास देत होते, त्यांच्यामध्ये देखील हळूहळू बदल होऊ लागला. पण खूप काळ गेला, जवळपास 1 वर्षाचा काळ गेला असेल. रोज तारक मंत्राचं तीर्थ, रुद्राचं तीर्थ मी त्यांना देत होते. आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, की आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट ओढवलं गेलं. जणू काय महाराज मला अगोदर संकेत देत होते, पण मला ते संकेत कळत नव्हते की स्वामींचे हे संकेत काय आहे, स्वामी काय सांगत आहे, काहीच कळत नव्हतं. खूप उदासी भरल्यासारखं वाटायचं, घरामध्ये अजिबात प्रसन्न वाटत नव्हतं. मी खूप स्वच्छ करायचे, देवपूजाही छान करायचे, पण माझं मन कधीही प्रसन्न होत नव्हतं. असं जवळपास 8 दिवसाचा काळ गेला. असं का बरं घडत आहे? मी मिस्टरांना देखील म्हटले, अगोदर जसे प्रसन्न वाटायचं तसं घरामध्ये प्रसन्न का बरं वाटत नाही आहे, काहीतरी घडणार आहे, महाराज काहीतरी सांगत आहे, पण काय घडणार आहे मला माहीत नाही असं म्हटले. मग काय झालं, एक दिवस दुपारी असंच मी माझं कामावरून घरामध्ये म्हणजे बसलेली होती, घरी कोणीच नव्हतं, मुले शाळेत गेलेली होती, मिस्टरही कामावरती गेलेले होते. आता दुपारची वेळ होती, 2 वाजले असतील. मी म्हटलं थोडा वेळ आराम करावा, कारण त्या दिवशी मला खूप थकल्यासारखं वाटत होतं, म्हणून मग मी झोपी गेल्यानंतर काय झालं, मी गाढ झोपली होती आणि मला असं माझं स्वप्न पडलं की माझी जी आई आहे ती माझ्या दरवाजावरती आली आहे. दरवाजा ती खूप जोरामध्ये ठोकावत आहे आणि मग मी उठली, दरवाजा उघडला आणि आई घरामध्ये आली. तर आम्हाला आईचा चेहरा वेगळा दिसत होता. आई असं वेगळंच करत होती. आईचे हातपाय पूर्ण वाकडे झाले होते, चेहराही वाकडा झाला. हे असं आईचं का बरं दिसलं? आणि मी थडकन जागी झाली की असं आईचं का बरं दिसलं, आई अशी का बरं दिसले स्वप्नामध्ये. मी लगेच माझ्या आईला ताबडतोब फोन केला की आई तू काय करत आहे, तू व्यवस्थित आहेस का? तर आई म्हटले हो मी एकदम व्यवस्थित आहे, आत्ताच झोपेतून उठले असे आई मला बोलली. तर म्हटलं अगं मला असं स्वप्न पडलं, तुझी तब्येतीची काळजी घे, मला खूप काळजी वाटत आहे.
आहे, असं मी माझ्या आईला बोलली. आई म्हटले, तू माझी काळजी करू नको, स्वामी आहे ना. कारण माझी आई देखील स्वामींची सेवा करत होती. असं म्हटल्यानंतर मग मला ते टेन्शनच आलं होतं की स्वामींनी मला असं दाखवलं, नेमकी आईला काही होणार आहे का काय. तर मग मी मिस्टर संध्याकाळी घरी आले. वेळ होती 7:00-7:30ची. मिस्टर घरी आले आणि ते याच्या सोफ्यावरती बसले. मी त्यांना पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेले. पाणी आणलं. मिस्टर आज खूप शांत होते. त्यांना काय होत होतं ते म्हणे की मला थोडासा त्रास होऊ लागला आहे, असं ते म्हटले. मी त्यांना पाणी दिलं. म्हटलं काय होतं आहे. तर ते मला सांगण्याच्या अगोदरच काय झालं की त्यांचा चेहरा मला वेगळा दिसू लागला. त्यांचा चेहरा असं का बरं दिसत आहे. मी खूप घाबरले आणि मग मी ताबडतोब त्यांना म्हटलं की आपण लगेच हॉस्पिटलला जाऊया. आणि मला ते दुपारचं स्वप्न आठवलं. त्यावेळेस म्हटलं महाराजांचा काहीतरी संकेत आहे, आपल्याला लगेच हॉस्पिटलला जावं लागेल, असं म्हटले. महाराजांना मुजरा केला. महाराजांना सांगितलं की सोबत चलावं, जे काय असेल ते संकट तुम्ही निवारण करावं, असं स्वामींना सांगितलं. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. जवळपास 10ची वेळ होती. 10 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे डॉक्टरांनी बघितलं. डॉक्टर म्हटले की यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलेला आहे. तुमचं नशीब खूप चांगलं आहे की म्हणजे यांना फार काही झालं नाही, थोडं तुम्ही खूप लवकर आला म्हणून योग्य ट्रीटमेंट यांच्यावरती होईल, असं म्हटले. त्यांनी माझ्या मिस्टरांना ॲडमिट करून घेतले. डॉक्टर असं बोलल्यानंतर मला खूप म्हणजे भीती वाटली. आणि स्वामींनी जे दुपारी माझ्या आईच्या रूपात येऊन मला जे दाखवलं ते माझ्या मिस्टरांसोबत घडणारं होतं, हे बघून माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. महाराजांना म्हटलं, या संकटातून तुम्हीच आता बाहेर काढा. आत्तापर्यंत तुम्हीच खूप संकटातून बाहेर काढलं, आता ह्याही संकटातून तुम्ही बाहेर काढा. मी कंटिन्यू तारक मंत्र म्हणत होते माझ्या मिस्टरांच्या नाडीवरती. मला त्यांचं कुठलंही अवयव निकामी होऊ देऊ नका, त्यांना एकदम व्यवस्थित करा, असं स्वामींना म्हणत होते. आम्ही जवळपास 8-10 दिवस तिथं हॉस्पिटलमध्ये राहिलो. पण माझ्या मिस्टरांना थोडंसं तोंड वाकडं झालं, पण बाकी कुठलाच अवयवाला काहीच झालं नाही. सगळं स्वामींच्या कृपेने ते एकदम व्यवस्थित राहिले. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर माझे मिस्टर हळूहळू व्यवस्थित होऊ लागले. मी त्यांना रोज रुद्राचं तीर्थ आणि तारक मंत्राचं तीर्थ रोज देत होती. एक दिवससुद्धा त्यांना मी ते तीर्थ बंद केलं नाही. मी माझं काम बाजूला ठेवायची, पण ते तीर्थ बनवायची आणि त्यांना देत होती. आणि त्याच वेळेस ते जिथे कामाला होते त्यांनी काय केलं की दुसरा जो व्यक्ती होता यांच्यापेक्षा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि त्याला तिथे घेतलं. यांना कामावरतून पुन्हा एकदा काढून टाकलं. पुन्हा एकदा खूप मोठं संकट ओढवलं. आता यांच्या कामावरती आम्ही इथे फ्लॅट देखील बुक केलेला होता, त्याचं पैसे द्यायचे, मुलांचे शिक्षण, घर खर्च चालवायचा. आता खूप मोठं संकट ओढवलं. स्वामी पुन्हा एकदा संकट ओढवलं. आता मी काय करू, कुणाचाच आधार नाही. तुम्हीच माझी आई, बंधू, सखा, सर्व काही तुम्हीच आहात. तुमच्याशिवाय या लेकराला आता कुणाचाच आधार नाही. मला साथ द्या, मार्ग दाखवा, असं म्हणून मी स्वामींपुढे खूप रडत होती. मिस्टर जवळपास 2-3 महिने घरीच होते, त्यामुळे खूप टेन्शन आम्हाला आलेलं होतं. त्यावेळेस मग मी काय केलं की बाहेर एका जी हातगाडी असते तिथे गाडीवरती बाहेर मी भाजीपाला विकायचं ठरवलं. भाजीपाला मी घेऊन आले. ज्यावेळेस मी मंडीमध्ये जायचे भाजीपाला घ्यायला, पाठीची वेळ असायची 4-5ची. सकाळी उठून आंघोळ वगैरे करून महाराजांची पूजा करून महाराजांना विनंती करून मी जायची. आणि ज्यावेळेस भाजीपाला घ्यायची त्यावेळेस महाराजांचं नामस्मरण करून तारक मंत्र म्हणून मी ते भाजीपाला घेत असायची, गाडी लावायची. आणि स्वामी कृपेने खूप छान धंदा होत होता. बघता जेवढे माझे हप्त्याचे पैसे असायचे तेवढे पैसे जमा होऊ लागले. त्यावेळेस बरं वाटलं. आणि स्वामींना एकच सांगत होती की त्यांना आता लवकरात लवकर पुन्हा जॉब मिळू द्या. कारण मी जॉब केला असता पण माझं शिक्षण तेवढं नसल्यामुळे मी ते जॉब देखील करू शकत नव्हते. मग माझ्या मिस्टरांना पुन्हा एकदा दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब मिळाला आणि मिस्टर पुन्हा कंपनीमध्ये जाऊ लागले. आणि हे असंच झालं नाही स्वामी भक्तांनो. मी महाराजांची जवळपास 1.25 लाख जप मी केला होता. तो जप मी कसा केला, कंटिन्यू नामस्मरण मी करत होते. कुणासंही बोलत नव्हती. कुणी माझ्याशी बोलायला लागलं तरी मला असं वेगळंच वाटायचं की यांनी माझ्याशी बोलू नये, कारण माझा जप बंद होत होता. आणि जो जप बंद होऊ नये म्हणून मी हे करत होती आणि कंटिन्यू जप करत होती. त्या जपाच्या सामर्थ्यावरती, कामावरतीही जप करत होती. त्याच्यावरती माझ्या मिस्टरांनाही पुन्हा एकदा जॉब मिळाला होता. पुन्हा आम्ही जे घर घेतलं होतं त्याचे रेंट वगैरे चालू झालं. स्वामींच्या कृपेने घर झालं. मुलांचे शिक्षण व्यवस्थित चालू होते. आज माझा मुलगा 12वीला आहे आणि
मुलगी ही 10वीला आहे. मुलांचे शिक्षण व्यवस्थित सुरू आहे स्वामी कृपेने आणि जे काही माझ्या मिस्टरांवरती संकट ओढवलं होतं ते देखील निवारलं आहे. सर्व काही व्यवस्थित चालू झालं. त्या दिवसापासून मी ती भाजीपाल्याची गाडी आणखी देखील बंद केलेली नाही. आणखीसुद्धा मी भाजीपाला विकते. माझे मिस्टर नोकरी करतात कारण माझ्या स्वामींनी मला तो मार्ग दाखवलेला होता आणि कामाची कुठलीही लाज बाळगली पाहिजे नाही. पण माझं नामस्मरण हे कंटिन्यू चालू असतं. दुसरी सेवा माझ्याकडून आता फार काही होत नाही. फक्त तारक मंत्राचं तीर्थ मी सकाळ संध्याकाळ बनवते आणि घरच्यांना देते, घरात शिंपडते आणि जिथे मी ही भाजी विकते तिथे देखील हे तीर्थ टाकते. त्याचा चमत्कार माझ्याकडे जेवढी मी सकाळी भाजी आणते तेवढी भाजी संध्याकाळपर्यंत खपली जाते. एकही भाजी शिल्लक राहत नाही. ही फक्त माझ्यावरती स्वामींची कृपा आहे आणि हे फक्त तारक मंत्राचा मला आलेला दिव्य असा अनुभव आहे. तारक मंत्राने अशक्य असणारी गोष्ट शक्य महाराज करतात. आयुष्यात खूप संकट येतात, खूप दुःख येतात, पण महाराजांची साथ असेल, महाराज सोबत असेल तर कुठल्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी मला ताकद मिळते. मला हा अनुभव सांगण्याची इच्छा मुळेच झाली की जे कोणी माझ्या ताई बहिणी अशाच संकटात असतील त्यांना एक नवी दिशा, एक नवी आशा मिळावी या हेतूने मी आज हा अनुभव येथे शेअर केला आहे. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.